RTE ॲडमिशन 2026-27 जवळपास संपूर्ण शाळा रजिस्ट्रेशन हे साईटवर उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये किती स्कूल रजिस्टर्ड झालेले आहे, ह्या तुमच्या चेक करू शकता. कारण की 1,00,000 प्लस जागा उपलब्ध झालेल्या आहे आणि शाळा रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा उद्याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये ज्याही एरियामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, कोणत्याही तालुक्याच्या असेल, तर कोणत्याही सिटीमध्ये असेल, तर तुम्ही त्या एरियामध्ये किती स्कूल आहे किंवा त्या तालुक्यामध्ये किती स्कूल आहे, ज्या स्कूल तुम्हाला पाहिजे आहेत, त्या स्कूलची तुम्ही चेक करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल. साईटवर यावं लागेल आणि साईटवर आल्यामुळे लवकरच फॉर्म सुरू होणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्या म्हणजे पालकांनी आपले डॉक्युमेंट जर रेडी केलेले नसेल, त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी करा. फॉर्म भरल्यानंतर कोणीही डॉक्युमेंट बनवू नका. कारण फॉर्म भरल्यानंतरचे डॉक्युमेंट हे चालत नाही. त्यावरती जी डेट असते, ती इश्यू डेट जर फॉर्म नंतर भरल्याची असेल, तर तो तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येतो. त्यामुळे आता आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत, की किती शाळा रजिस्टर झालेल्या आहेत. तर तुमच्या एरियामधले सर्वात प्रथम साईटवर यावे. आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक संपूर्ण ऑप्शन दिसू पडेल. तर त्या ऑप्शनपैकी एक ऑप्शन लिस्ट ऑफ स्कूल अशा ऑप्शनवर दाबा, की थोडंसं खाली आल्यानंतर त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. जे आपलं डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तसं तर पाहिलं तर बाय नेमपेक्षा बाय ब्लॉकमधून आपल्याला थोडा इझी जाईल. तर बाय ब्लॉक सिलेक्ट करूया. ब्लॉकमध्ये आपले जे ब्लॉक आहे ते सिलेक्ट करायचं, अमरावती तुमचं जे असेल ते. आणि खाली आल्यानंतर RTE आपल्याला RTE सिलेक्ट करायचं आहे आणि RTE जागा पाहिजे आपल्याला. RTE दाबायचं. RTE दाबल्यानंतर 26-27 ॲटोमॅटिक येऊन जाईल आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं. सर्च बटनानंतर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्यासमोर सगळे कॉलेज, शाळा सगळ्या आलेल्या आहेत. आपण जे जिल्हा ब्लॉक सिलेक्ट केला आहे त्याच्यातले ब्लॉकमधले शाळा आलेल्या आहेत. ब्लॉक वाईज आपण पाहू शकतो. तर त्याच्यानंतर जे आहे 26-27 त्यानंतर जे सगळे ऑप्शन आहे तुम्ही मोबाईलमधून सुद्धा बघू शकता. मी कॅम्प्युटर लॅपटॉपवर बघत आहे आणि मोबाईलवर पण दिसू शकतात. थोडं वेबसाईटवर जायचं आणि पाहायचं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऑप्शन आहे जसे की आपण दाखवत आहे. तुम्ही असे चेक करू शकता. एवढे ऑप्शनमध्ये तुम्ही टाकून तिथे या एरियामध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट टाका. तुमचा वगैरे सगळं टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता झालेले आहे. टोटल कितीतरी स्कूल आहे. अजून याच्यामध्ये येऊ शकते. आता तुम्हाला जर या स्कूलची कोणती माहिती पाहिजे असेल, की यामध्ये किती जागा आहे, म्हणजे किती RTEमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे. ते 25% जागा असतात, या रिझर्व्ह केल्या जातात. त्यामुळे संपूर्ण जे स्कूल RTEमध्ये आहेत, या स्कूलमधून 25% जागा ह्या आपल्यासाठी दिलेल्या आहे. त्यामुळे आपण तिथूनच चेक करू शकतो. आता की त्या स्कूलमध्ये किती शाळा आहे, आपण एका स्कूलला क्लिक केल्यानंतर पाहू शकतो आपण. आता मी एखादी शाळा चॉईस करतो. आता एक शाळा चॉईस केली. शाळा चॉईसवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो, क्लिक करू शकता. त्या एरियामधला क्लिक केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं बघू शकता. त्यानंतर इथून तुम्ही जे एंट्री लेव्हल बघू शकता, की कोणत्या वर्गाला या शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या शाळेमध्ये टोटल विद्यार्थी किती आहे आणि RTE मार्फत किती विद्यार्थ्यांची व्हॅकन्सी घेण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता 6 जणांची जागा दाखवली आहे. 6 म्हणजे 12 विद्यार्थ्यांची जागा दाखवली आहे. 12 विद्यार्थ्यांची RTE ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही पण बघू शकता कारण की RTE ॲडमिशनमध्ये तुम्ही 4 शाळा असेल तर 4 शाळा, तुम्ही 5 असेल तर 6 टाकू शकता. शाळेबद्दल तुम्ही किती शाळा टाकू शकता पहिली लिस्ट, त्यानुसार आपली लिस्ट तयार करून घ्यायची. लिस्ट तयार केल्यानंतर म्हणजे वेळेवर तुम्हाला कोणतीही गडबड होणार नाही, कोणतीही अडचण येणार नाही आणि किती जागा आहे हे सुद्धा विचारायचं काम नाही. तुम्ही नोट करून सुद्धा ठेवू शकता, की आपल्या 4 ते 5 शाळा यामध्ये टाकायच्या आहे. त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या एरियामधल्या शाळा चेक करा.
तुम्ही तुमच्या एरियामधला राहता, ज्या एरियामधल्या तुम्हाला शाळा पाहिजे आहे. आजूबाजूला तुम्हाला माहितीच असते, की किती शाळा आहे, परंतु किती जागा अपूर्व आहे. यावर्षी हे तुम्हाला माहिती नसते. त्यामुळे साईटवर जाऊन तुम्ही या प्रकारे चेक करू शकता. चेक केल्यानंतर फॉर्म सुरू झाल्यानंतर तरच फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. फक्त पालक वर्गांना एकच विनंती आहे, की घाई न करता फॉर्म सुरू झाल्याबरोबरच पहिल्याच दिवशी माझा फॉर्म सबमिट झाला पाहिजे असं नाही. तुम्ही फॉर्म कधी भरा. जर नंबर लागायचा असेल तर लॉटरीमध्ये तर नंबर लागणारच. त्यामुळे घाई न करता समजून घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फॉर्म भरा. 2 ते वेळा 3 ते वेळा आपण विचार करा. वेळ देऊ. तो चेक करा, की यामध्ये कोणत्याही माहिती कारण यामध्ये त्या ज्या चुका होतात, छोट्या-छोट्या त्यामध्ये चुका होतात, की जसं की जेंडर म्हणजे मुलगा-मुलगी आहे की यामध्ये सर्वात जास्त चुका होतात मित्रांनो. आणि हे जे चूक आणि तशी जर चूक झाली तुमच्याकडून, तर तुमचा नंबर लागून सुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. कारण की ते रिझर्व्हेशन असते, की मुलगा आहे, मुलगी जागा आहे, मुलीची जागा आहे आणि त्यामुळे यामध्ये एकूण एक संपूर्ण फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एक एक जर चूक असली तर आपला प्रवेश रद्द करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनल आपल्या डिजिट्यूब चॅनलवरती दरवर्षी देण्यात येत आहे. तुम्हाला जर यावर्षी पण व्हिडिओ पाहिजे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळ्या बटन दाबून सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन-नवीन व्हिडिओ आला की आम्ही